Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawari MRS. Today we are going to study understanding economics development class 10th, topic number 4th, globalization and the Indian economy. Part 2nd, interlinking production across countries. म्हणजे काय संपूर्ण जगामध्ये जे काही उत्पादन तयार होतं ते एक दुसऱ्यामध्ये कसं जोडलेलं असतं. So in general, MNC set up production where it close to the market, where there is a skilled and unskilled labor available at low cost, and where the availability of factors of production is assured. मग MNC कुठे आपली जी काही MNC आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या कुठे स्थापन होतात, कुठे तयार होतात की जिथे मार्केट त्यांना लगेच उपलब्ध होईल, जिथे त्यांनी ते तयार झालेली वस्तू आहे ती त्या मार्केटमध्ये जाऊन विकू शकतात, जिथे त्यांना अकुशल जो कामगार आहे तो कामगार स्वस्तातल्या स्वस्तामध्ये मिळेल. त्याच्यानंतर त्या वस्तू तयार करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी जिथे त्यांना पटकन सहजासहजी अवेलेबल होतील अशा ठिकाणी MNC ज्या आहेत त्या वेगवेगळ्या देशामध्ये स्थापन होतात. इन ॲडिशन MNC माइट लुक गव्हर्नमेंट पॉलिसी दॅट लुक आफ्टर देअर इंटरेस्ट. आणि मग याचबरोबर MNC काय करते की गव्हर्नमेंटचं धोरण कसं आहे, बरोबर आहे, गव्हर्नमेंटचं धोरण MNCसाठी कसं आहे आणि ते त्यांच्या MNC स्थापन होण्यासाठी त्यांचं हित जपण्यासाठी काही करतात का, गव्हर्नमेंट आपल्यासाठी काही करतं का, हेही MNC पाहतं की माझी MNC आहे, परंतु मला जर MNC स्थापन करायची असेल एखाद्या देशामध्ये तर त्या देशाचं MNC स्थापन करण्याबद्दल काय धोरण आहे, तर MNC स्थापन करण्याबाबत ते आम्हाला काही सुविधा पुरवतात का, ह्याही गोष्टी पाहिल्या जातात. सो यू विल रीड मोर अबाउट द पॉलिसीज लेटर इन द चॅप्टर. हॅव्हिंग ॲश्युअर्ड themselves of other conditions, MNC set up factories and offices for production. आणि मग आपण पाहिलेलं आहे की ज्या ह्या MNCs आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत ते त्यांचे जे काही ऑफिसेस आहेत किंवा त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या स्थापन केल्या जातात, वेगवेगळ्या देशामध्ये त्या स्थापन केल्या जातात. द मनी दॅट इज स्पेंड टू बाय ॲसेट सच ॲज अ लँड, बिल्डिंग, मशीन्स अँड अदर इक्विपमेंट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या काय त्यांना गोष्टी लागतात, मग त्याच्यामध्ये MNC स्थापन करण्यासाठी बहुतेक आपल्याला मोठ्या प्रमाणात हा पैसा भांडवल लागतं. त्याचबरोबर मग तो पैसा जो आहे तो कोणत्या गोष्टीवर खर्च करतात, तर जमीन लागते MNC स्थापन करण्यासाठी, त्याचबरोबर बिल्डिंग बांधावी लागते, वेगवेगळ्या मशीन्स लागतात, इतर काही साधनं लागतात आणि ह्या सगळ्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. So investment made by MNC is called foreign investment. Any investment is made with the hope that this asset will earn profit. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण पाहिलं होतं की पैसे खर्च केले जातात कंपनीकडून, उदाहरणार्थ जमिनीसाठी, बिल्डिंगसाठी, वेगवेगळ्या मशीनसाठी, वेगवेगळ्या उपकरणासाठी, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि जी इन्व्हेस्टमेंट MNC करते त्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात किंवा परकीय गुंतवणूक ज्याला आपण म्हणूया, दुसऱ्या देशातील गुंतवणूक. तर ही जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक का बरं केली जाते, इन्व्हेस्टमेंट का बरं केली जाते, मला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे तर मला नक्कीच तिथे काय पाहिजे, जागा पाहिजे, मशीन पाहिजे, कामगार पाहिजे, बरोबर आहे की नाही, आधुनिक उपकरणं मला मिळाले पाहिजेत, मशीन्स मिळाल्या पाहिजेत. तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा त्याच्यातून मिळण्यासाठी ही आपण गुंतवणूक केली जाते. तर हे झालं आपलं एक उदाहरण, माझा बिझनेस चालू करायचा आहे, परंतु जगामधल्या ज्या काही चांगल्या कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्यांचं आपण म्हणूया खूप मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यांचं जे काही कंपनी आहे ती चालू करायची आहे, वेगवेगळ्या देशामध्ये त्याचं उत्पादन करायचं आहे, जसं आपण आता याच्या अगोदरच्या तासामध्ये पाहिलं होतं. तर ही जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ही कशासाठी केली जाते, जास्तीत जास्त मला नफा कसा मिळेल या उद्देशाने केली जाते. At a time, MNC set up production jointly with some of the local companies of these countries. त्याचबरोबर MNC काय करते, जर एखाद्या देशामध्ये त्याला कंपनी सुरू करायची आहे, बहुराष्ट्रीय कंपनी सुरू करायची आहे, तर ते काय करतात, ते त्या देशामधील ज्या काही लोकल कंपनीज आहेत त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर जॉईंटली MNC सुरू करतात. द बेनिफिट ऑफ द लोकल कंपनी ऑफ सच जॉईंटली प्रोडक्शन इज टू फोल्ड. आणि मग याचा जो फायदा असतो तो दोन पद्धतीने या MNCला हा फायदा होतो. फर्स्ट, MNC कॅन
provide money for the additional investment like buying new machines for faster production. म्हणजेच काय, MNCने जर लोकल कंपनीबरोबर जाऊन दोघांनी मिळून जॉईंट प्रोडक्शन केलं. जॉईंट प्रोडक्शन म्हणजे लोकल कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी हे एकत्र आल्या आणि त्यांनी दोघांनी मिळून जर प्रोडक्शन तयार केलं, उत्पादन तयार केलं, तर काय होईल, MNC जे आहे, जे काही भांडवल लागणार आहे, पैसा लागणार आहे, तो पैसा त्या कंपनीमध्ये गुंतवेल आणि नवनवीन मशीन्स घेईल. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रोडक्शन जे आहे, उत्पादन आहे, ते घेता येईल. सेकंड, MNC माइट ब्रिंग विथ देम लेटेस्ट टेक्नॉलॉजी फॉर प्रोडक्शन. MNC आले म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशामधलं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे, लेटेस्ट तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान त्या प्रोडक्शनसाठी, उत्पादनासाठी वापरता येईल. इथे पहा, हा MNCवाला दिसतो आहे. We will shift factories to another country. It has become expensive here. हा चालला आहे, तो म्हणतो की इथले जे लोक आहेत ते खूप सारा पगार मागत आहेत, चांगले आम्हाला कंडिशन मागत आहेत कामगार. मी जातो इथून आणि मी दुसरीकडे जाऊन माझी जी काही कंपनी आहे ती सुरू करतो, असं दाखवलेलं आहे. म्हणून आपल्याला पाहिलं आहे MNCचा फायदा की नवनवीन मशीन आणि चांगलं उत्पादन करता येईल आणि दुसरं लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर हा करता येईल जर लोकल कंपनीचा बरोबर एकत्र येऊन दोघांनी मिळून जर प्रोडक्शन तयार केलं तर. बट द मोस्ट कॉमन रूट ऑफ MNC इन्व्हेस्टमेंट इज टू बाय अप लोकल कंपनीज अँड देन टू एक्सपांड प्रोडक्शन. पण एक आपल्याला एक साधा मार्ग MNCचा दिसतो की MNC कशामध्ये गुंतवणूक करते, त्यांचे पैसे गुंतवणूक कशामध्ये करतात. पैसे कशासाठी गुंतवणूक करतात, लँड, बिल्डिंग, मशीन्स अँड अदर इक्विपमेंट आपण पाहिलं होतं ना. तर ते काय करतात, ते लोकल ज्या कंपनीज आहेत त्यांना ते विकत घेतात आणि नंतर त्यांचं जे काही उत्पादन आहे, जे प्रोडक्शन आहे, ते त्याचा विस्तार करतात, वेगवेगळ्या देशामध्ये पाठवतात. MNCs विथ ह्यूज वेल्थ कॅन इझिली डू सो. कारण MNCकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असते आणि ते सहजासहजी हे करू शकतात. टू टेक एन एक्झाम्पल, आपण एक उदाहरण घेऊया. कारगिल फूड, अ व्हेरी लार्ज अमेरिकन MNCs हॅज बॉट ओव्हर स्मॉलर इंडियन कंपनीज सच ॲज पराग फूड. आता अमेरिकेमध्ये एक अतिशय फेमस आपण मल्टीनॅशनल कंपनी आहे, बहुराष्ट्रीय कंपनी आहे, कारगिल फूड नावाची. तर तिने काय केलं, भारतामधली एक कंपनी विकत घेतली आणि जी कंपनी छोटीशी लहान आहे परंतु त्यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे. तर अशी कंपनी, भारतातील कंपनी कोणती आहे, पराग फूड. तर अमेरिकेतली कंपनी कारगिल फूड याने पराग फूड ही कंपनी विकत घेतली. सो पराग फूड हॅड बिल्ड अ लार्ज मार्केटिंग नेटवर्क इन द व्हेरी स्पॉट ऑफ इंडिया वेअर इट्स ब्रँड वॉज वेल रेप्युटेड. आता पराग कंपनीचं ऑलरेडी मार्केटिंग नेटवर्क आहे, बरोबर आहे, त्यांचे ऑलरेडी कस्टमर्स आहेत इंडियामध्ये आणि त्यांचं जे प्रोडक्ट आहे, त्यांचा जो ब्रँड आहे, तो एक अतिशय चांगला ब्रँड म्हणून भारतामध्ये ओळखला जातो. ऑल्सो पराग फूड हॅज 4 ऑइल रिफायनरीज हुज कंट्रोल हॅज नाव शिफ्टेड टू कारगिल. आता पराग कंपनीच्या 4 ज्या आहेत ऑइलच्या रिफायनरीज आहेत. ऑइलच्या रिफायनरीज म्हणजे काय, जिथे ऑइल हे शुद्ध केलं जातं. तर अशा रिफायनरीज ज्या आहेत, तर ते रिफायनरीज 4 आहेत आणि त्याची जी मालकी आहे ती कोणाकडे गेली, आता कारगिलकडे गेली, जी अमेरिकेची कंपनी आहे. Cargill is now the largest producer of edible oil in India with the capacity to make 5 million pouches daily. आता कारगिल ही भारतातली नव्हे तर संपूर्ण जगामधली एक मोठी कंपनी तयार झाली, जिथे आपण म्हणूया जी स्वयंपाकासाठी किंवा खाण्यासाठी जे ते काही तेल काय लागतं ते तेल तयार करण्याचं काम ही कारगिल कंपनी तयार करते. जवळपास 5 मिलियन पाउचेस एका दिवसामध्ये ते तयार केले जातात. So in fact, many of the top MNCs have wealth exceeding the entire budget of developing countries' government. म्हणून ह्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात, MNC असतात, तर यांच्याकडे खूप सारी संपत्ती असते, पैसा असतो. जसं आपण एखाद्या विकसनशील देशाची जे काही बजेट असतं, जेवढा त्यांचा ते संपूर्ण देशावर खर्च करणार असतात, ते गव्हर्नमेंट विकसनशील देईल तेवढा पैसा ह्या एका MNCकडे असतो. विथ सच इनॉर्मस वेल्थ, इमॅजिन द पॉवर अँड इन्फ्लुअन्स ऑफ दिस MNC. आणि मग आपल्याला याच्यावरून कळेल की आपण कल्पना करू शकतो की किती मोठी ह्या MNCचा प्रभाव किंवा किती मोठा हा त्यांच्याकडे संपत्ती ही असते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जी काही मजबूत ह्या MNCs ह्या असतात. सो देर इज अनदर वे
in which MNC control production. Large MNCs in a developed country place order for production with the small producers. Garment, footwear, sport item are example of industries where production is carried out by the large number of small producers around the world. आता MNCs काय करतात, त्या ज्या विकसित देशामध्ये असतात MNCs, त्या काय करतात, आपली जी काय ऑर्डर आहे, जी आपल्याला एखादी वस्तू तयार करायची आहे आणि त्या वस्तू तयार करण्यासाठी मी ऑर्डर देतो, मग ती बहुराष्ट्रीय कंपन्या ऑर्डर देतात. मग ह्या ऑर्डर कोणाला देतात? स्मॉल प्रोड्युसर्स. स्मॉल प्रोड्युसर म्हणजे काय? लहान, ज्याला आपण म्हणूया उद्योजक, लहान लहान वस्तू निर्माण करणारे लोक. मग ते गारमेंट असतील, वस्त्र व्यवसायाच्या बाबतीत असतील, किंवा फुटवेअर असतील, चप्पल, बूट वगैरे ते घालणारे स्पोर्ट्सचे आयटम आहे. तर हे सगळे जे आयटम आहे, जे मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या जे काही प्रोड्युसर्स आहेत, छोटे छोटे जे काही निर्माण करणारे लोक आहेत, वस्तू निर्माण करणारे लोक आहेत जगामध्ये, तर ह्या सगळ्यांकडे ते दिले जातात, अशा MNCs. आता आपण एक उदाहरण पाहूया. ह्या लुधियानामधल्या ह्या स्त्रिया आहेत, हे फुटबॉल करतात तयार. पहा हातामध्ये त्यांच्या फुटबॉल दिसतोय. ते फुटबॉल तयार करतात. कोणासाठी? MNCसाठीच. आता मग भारतामध्ये MNCs आहे का असं म्हणूया का? तर ऑब्व्हियसली MNCने काय केलेलं आहे की भारतामध्ये MNC आल्यानंतर असे हे जे काही लहान लहान प्रोड्युसर्स आहेत, हे फुटबॉलचं स्टिचिंगचे काम वगैरे करतात, दिसतात ना, बरोबर आहे. तर ह्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्मॉल प्रोड्युसर आहेत, यांच्याकडे MNCने काम दिलेलं आहे. तर असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. नेक्स्ट, त्याचबरोबर जीन्स प्रोडक्शन इन डेव्हलपिंग कंट्रीज being sold in USA for rupees 6,500 किंवा $145. ह्या 5 जीन्स, ह्या जीन्स कुठे तयार झालेल्या आहेत? ह्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये तयार झालेल्या आहेत, विकसनशील देशामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि ती अमेरिकेमध्ये 6,500 रुपयाला विकली जाते. पण त्याचं प्रोडक्शन हे विकसनशील देशामध्ये तयार करून नंतर MNCच्या ब्रँडने त्या विकलेल्या आहेत अमेरिकेमध्ये. सो द प्रोडक्ट आर सप्लाइड टू द MNCs विच देन सेल दीज अंडर देअर ओन ब्रँड नेम टू द कस्टमर. आणि हे जे प्रोडक्शन आहे, जसं आपण लुधियानामधल्या काही स्त्रिया फुटबॉल तयार करतात, पण ते फुटबॉल कंपनी कोणाची आहे? या लुधियानाच्या कंपनीने विकली जातात का बॉल जगामध्ये? सगळ्या जगामधील सगळ्या देशामध्ये लुधियानाचा फुटबॉल म्हणून विकला जातो का? नाही. ब्रँड कोणाचा आहे? फुटबॉल कंपनीचा आहे. तर अशा पद्धतीने जे काही प्रोडक्शन तयार होतं MNCकडून, ते त्या ब्रँडच्या नावावर ग्राहकांना विकलं जातं. मग ती जीन्स असो, फुटबॉल असो, काही असो, कोणतीही वस्तू असो. द लार्ज MNCs हॅव ट्रिमेंडस पॉवर टू डिटरमाइन प्राइस, क्वालिटी, डिलिव्हरी अँड लेबर कंडिशन फॉर दीज डिस्टन्स प्रोड्युसर्स. आता ह्या MNCला आपण पाहिलात की खूप मजबूत ही MNCs असते. त्याच्यामुळे ती जी आहे ती वस्तू तयार झाली, मग ती फुटबॉल असो, जीन्स असो, त्याची जी काही किंमत ठरवण्याचं काम जे आहे, त्याची क्वालिटी कशी राहील, त्याची डिलिव्हरी, ती कोणत्या कोणत्या देशामध्ये विकली जाईल, त्यासाठी जे मजूर लागणार आहेत, त्या मजुरांसाठी जे काही कसे मजूर लागणार आहेत, आणि मग ह्या वस्तू कुठे तयार होणार आहेत, हे सगळं ठरवण्याचं काम ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या तयार करत असतात. Thus, we see that there are variety of ways in which the MNCs are spreading their production and interacting with the local producers in the various countries across the globe. मग आपण याच्यामध्ये असं पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीने ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या काय आहेत, त्यांची जी काही प्रोडक्शन आहे, त्यांची जी काही वस्तूची निर्मिती आहे, ती जगामधील इतर सगळ्या देशामध्ये कॉन्टॅक्ट करतात, तिथे त्यांचं जाळं उभारतात, आणि मग त्या लोकल जे काही प्रोड्युसर्स आहेत, जसं आपण या स्त्रिया पाहिल्या ना फुटबॉल तयार करतात, तसं इतर लोकल प्रोड्युसरकडून त्या वस्तू जगातल्या सर्व इतर जे काही देश आहेत त्या देशामध्ये जाऊन ह्या वस्तू तयार करतात. बाय सेटिंग अ पार्टनरशिप विथ लोकल कंपनीज, बाय यूजिंग लोकल कंपनीज फॉर सप्लाईज, बाय क्लोजली competing with the local companies or buying them up, MNCs are exerting a strong influence on production at these distance location. As a result, production in these widely dispersed location is getting interlinked. आणि म्हणून
आपण असं म्हणूयात की ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत ह्या ज्या लोकल कंपनीसाठी लोकल कंपनींचाच वापर कशासाठी करतात, तर त्यांच्या तयार झालेल्या वस्तू सप्लाईज करण्यासाठी, मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी. ह्या ज्या कंपन्याज आहेत ह्या कंपन्या लोकल कंपन्या MNC एकतर त्यांच्याबरोबर येऊन जॉईंटली प्रोडक्शन करतात किंवा मग नंतर येऊन ती कंपनीज लोकल कंपनीज ती विकत घेतात. आपण पाहिलं की कारगिल कंपनीने पराग पुडी कंपनी विकत घेतलेली आहे. म्हणून अशा प्रकारे मजबूत असं म्हणूया की स्ट्रॉंग हा प्रभाव जो आहे उत्पन्नावर किंवा कोणत्याही वस्तू तयार करण्यावर MNCचा हा असतो. जरी त्यांची जी वस्तू आहे जगातील वेगवेगळ्या देशामध्ये तयार होत असेल तरी हे जे प्रोडक्शन आहे, हे जी निर्मिती जी आहे ती जगामधल्या बहुतेक साऱ्या देशामध्ये त्या वस्तूची निर्मिती ही होत असते. नंतर ती वस्तू त्या MNCच्या ब्रँडच्या नावावर ही विकली जाते. आणि म्हणून आपण असं म्हणूया की प्रोडक्शन ऑफ दीज वाईडली डिस्पर्स, म्हणजे वस्तूची निर्मिती ही वेगवेगळ्या लोकेशनवरती, डिस्पर्स म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेल्या, मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या लोकेशनमध्ये या वस्तूची निर्मिती होते. आणि म्हणून त्याचं नंतर इंटरलिंक म्हणजे जोडण्याचं काम, एकत्र करण्याचं काम ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या करताना आपल्याला दिसत आहेत. आपण असंच एका संदर्भातील एक उदाहरण आहे, फोर्ड मोटर माहिती आहे तुम्हाला, खूप फेमस आहे फोर्ड मोटर. An American company is one of the world's largest automobile manufacturing with the production spread over 26 countries of the world. ही जी कंपनी आहे ही अमेरिकेची कंपनी आहे फोर्ड, ज्याची आपल्याला 4 व्हीलर्स माहिती आहे, बरोबर आहे. ॲटोमोबाईल म्हणजे 4 व्हीलर क्षेत्रामधली आहे ही. आणि ही जगातल्या जवळपास 26 देशामध्ये याची जी काही आहे प्रोडक्शन हे आपल्याला तयार होताना दिसते. ती गाडी जी आहे ती तयार होताना दिसते. So Ford Motor came in India in 1995 and spent 1700 crore to set up large plant near Chennai. ही फोर्ड अमेरिकन कंपनी भारतामध्ये आली 1995मध्ये. 1700 कोटी रुपये खर्च करून त्यांनी चेन्नईमध्ये त्यांचा प्लांट उभा केला किंवा कंपनी चालू केली फोर्डने स्वतःची. दिस वॉज द डन इन कोलॅबरेशन विथ महिंद्रा अँड महिंद्रा, अ मेजर इंडियन मॅन्युफॅक्चरर ऑफ जीप अँड ट्रक. आता ही कंपनी आल्यानंतर MNC आल्यानंतर फोर्ड ही MNC आहे ती भारतामध्ये आली. भारतामध्ये चेन्नईमध्ये 1700 कोटी उभा करून त्यांनी प्लांट उभा केला. आणि भारतातील जी कंपनी आहे ॲटोमोबाईल क्षेत्रामधली किंवा 4 व्हीलर्स आपल्या संदर्भातील आपण म्हणूया ती कोणती आहे तर महिंद्रा. आणि महिंद्रा ही एक मोठ्या प्रमाणात जीप ट्रक तयार करण्याचं काम करते. त्यांच्याबरोबर एकत्र येऊन यांनी येथे फोर्डच्या गाड्या तयार करण्याचं ठरवलं. By the year 2070, Ford Motor was selling 88,000 cars in the Indian market, while another 181,000 cars were exported from India to South Africa, Mexico, Brazil, United States of America. मग भारतामध्ये तयार झालेल्या ह्या फोर्डच्या गाड्या ज्या आहेत त्या 88,000 गाड्या ज्या आहेत त्या भारतामध्ये विकल्या गेल्या. 1,81,000 ज्या काही कार्स आहेत त्या साऊथ आफ्रिका, मेक्सिको, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये विकल्या गेल्या. सो द कंपनी वॉन्ट्स टू डेव्हलप फोर्ड इंडिया ॲज अ कंपोनंट सप्लाईंग बेस फॉर इट्स अदर प्लांट अक्रॉस द ग्लोब. आणि मग जो प्लांट चेन्नईमध्ये तयार झालेला आहे हा आपण म्हणूया की कंपोनंट सप्लाईंग, म्हणजे महत्त्वाचे जे भाग आहेत, महत्त्वाचा बेस त्या गाडीचा जो काही भाग आहे ते तयार करण्याचं काम जे आहे ते भारतामध्ये चेन्नईमध्ये होतं. आणि मग हा जो प्लांट जो आहे नंतर इतर देशामध्ये त्या सगळ्या विकल्या जातात. अशा स्वरूपाचे ह्या आपल्याला चित्रामध्ये पण दिसत आहेत. सगळे ह्या कार्स मेड बाय इंडियन वर्कर बीइंग ट्रान्सपोर्ट टू सोल्ड अब्रॉड बाय MNCs. ह्या कार्स भारतामध्ये तयार होऊन इतरांमध्ये विकल्या जातात. कंपनीचं नाव कोणतं आहे? फोर्ड, अमेरिकन कंपनी. सो अशा पद्धतीने MNC भारतामध्ये येऊन कशा पद्धतीने त्यांनी महिंद्रा अँड महिंद्राशी कोलॅबरेशन करून आपल्या कंपनीचा कसा विस्तार केलेला आहे आणि प्रोडक्ट जगामध्ये कसं विकलं हे आपण आत्ताच पाहिलं. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.